उत्तर प्रदेशात राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह वसईच्या पोमण गावात फेकल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। डिसेंबर 2024 मध्ये हत्या करण्यात आली होती। गुन्हे शाखा 3च्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत मयत तरुणीचा प्रियकर अमित सिंग याला अटक केली आहे। वसईच्या गिरिज या ठिकाणी राहणाऱ्या अमित सिंग वय वर्ष 28 या तरुणाचे उत्तर प्रदेशातील गोरखपूर या ठिकाणी राहणाऱ्या प्रिया सिंग वय वर्ष 25 या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। अमित याच्या मालकीची वसईत 2 बेकऱ्या आहेत, तर प्रिया ही उच्च शिक्षित आहे। 25 डिसेंबर 2024 पासून प्रिया ही बेपत्ता होते। तिच्या कुटुंबियांनी तिची बेपत्ता होण्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती। प्रियाचा मोबाईल दिल्लीमध्ये आढळला होता, परंतु तिचा काही शोध लागत नव्हता, त्यामुळे प्रियाच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले होते। पोलिसांनी अमित सिंग याच्याकडे 2 वेळा चौकशी देखील केली होती, पण प्रियाला दिल्लीत जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवले होते अशी थाप त्याने मारली। गोरखपूर जिल्ह्याच्या एम्स पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवांशु सिंग यांनी दिल्लीत तपास केल्यानंतर प्रियाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन काढले असता ते वसईत निघाले। बुधवारी त्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मदत मागितली। गुन्हे शाखा 3च्या पथकाने प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आदींनी तपास सुरू केला। प्रियकर अमित सिंग याने 25 डिसेंबरला प्रियाची हत्या करून तिचा मृतदेह वसई पूर्वेच्या पोमण गावाजवळील निर्जन जागेत फेकून दिला होता। पोलिसांनी घटनास्थळावरून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हस्तगत केला आणि सिंग याला अटक केली। पुरावा नष्ट करण्यासाठी दृश्यम सिनेमाची युक्ती त्याने अवलंबली होती असं समोर आलं आहे। प्रियाची गळा दाबून हत्या केल्यानंतर अमित सिंग याने पुरावा नष्ट करण्यासाठी गाजलेल्या दृश्यम सिनेमाची युक्ती वापरली। त्याने प्रियाचा मोबाईल दिल्लीत जाणाऱ्या ट्रेनमध्ये टाकला, त्यामुळे पोलिसांची दिशाभूल झाली आणि पोलीस दिल्लीत तपास करत राहिले होते। याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश आंबुरे यांनी सांगितले की प्रिया आणि अमित यांचे मागील 1.5 ते 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। प्रिया लग्नाचा तगादा लावत असल्याने अमित याने तिचा काटा काढण्याचे ठरवले। त्याने तिला वसईत नाताळ गोठे बांधण्यासाठी बोलावले होते। त्यानंतर तिची गळा दाबून हत्या करून मृतदेह पोमण गावाच्या झोडपात फेकून दिला। गुन्हे शाखा 3च्या पथकाने अवघ्या एका दिवसात या प्रकरणाचा छडा लावला। आमच्याकडे ना 25 तारखेला म्हणजे शिवांशु सिंग नावाचे PSI आहेत UP पोलीसचे, ते आमच्याकडे आले, माझ्या ऑफिसला आले आणि त्यांनी आम्हाला सदरची एक महिला आहे ती मिसिंग असल्याच्या बद्दलची माहिती आम्हाला सांगितली आणि 2 महिने झाले तिचा पत्ता आपल्याला मिळून येत नाही आणि त्याच्याबद्दलची माहिती मिळून येत नाही आहे। त्या अनुषंगाने तात्काळ आम्ही लगेचच आमच्या युनिट 3चे PI रणवरे व त्यांच्या संपूर्ण पथकाला या कामामध्ये लावले आणि एका दिवसाच्या आत सदरचा हा केस क्रॅक करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झाले। परंतु दुर्दैवाने सदरची जी महिला होती प्रिया सिंग, हिचे ह्या जो आरोपी आहे अमित सिंग याच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि प्रेमसंबंधामधून सदरची महिला ही 16 तारखेला UP मधनं वसई विरार येथे राहायला आली होती। 16 डिसेंबर। त्यानंतर 25 डिसेंबरपर्यंत सदरची महिला ती त्याच्यासोबत राहत होती आणि 25 डिसेंबरला नाताळच्या दृष्टिकोनातून तिला फिरवण्याच्या हेतूने तो तिला घेऊन गेला आणि नायगावच्या हद्दीमध्ये पोमण महाजनपाडा येथे तिचा गळा दाबून तिचा खून केला आणि त्या पाड्याच्या लगतच जो नाला आहे तिथे त्या महिलेची बॉडी तिथे फेकून तो पळून गेल्याची माहिती आपल्याला कालच आपण आरोपीला आपण अटक केल्यानंतर ना आम्हाला सदरची माहिती हे दोघांचे प्रेमसंबंध होते आणि सदरच्या महिलेसोबत हा विवाह करण्यास नकार देत असल्याचे प्राथमिक आपल्याला समजून येत आहे। त्या अनुषंगानेच सदरच्या महिलेचा ह्या आरोपीने गळा दाबून खून केल्याचे दिसून येते। सदरच्या घटनेमध्ये 29/12ला एम्स पोलीस स्टेशन UP मध्ये मिसिंग ची कंप्लेंट दाखल करण्यात आली होती। त्या अनुषंगाने UP पोलीस सदरच्या महिलेच्या मिसिंगचा तपास करत होते। त्या महिलेचा मोबाईल सदर आरोपींनी ट्रेनमध्ये जी वसई येथून दिल्लीला जाणारी ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये त्यांनी तो मोबाईल ठेवून दिलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांना तो मोबाईल दिल्लीमध्ये रिकवर झाला। त्याच्यानंतर त्यांना कळाले की तिचे लोकेशन जे होते शेवटचे वसई विरार होते आणि त्यानंतर जे त्यांचे अधिकारी आम्हाला भेटले आणि त्यानंतर एका दिवसातच आम्ही पूर्ण ही माहिती काढली आणि आरोपीस आम्ही अटक पण करण्यात आलेली आहे। तसंच मर्डरचा गुन्हा नायगाव पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर
76/2025 BNS 103 आणि 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, हा आरोपी डिटेक्ट कसा झाला, तुम्ही कसा पकडला गेला आरोपी आणि कुठून पकडला? या आरोपीला आपण वसई विरारच्या हद्दीतूनच त्याला पकडलेलं आहे. त्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही वगैरे होते किंवा आता ते आपण तपासामध्ये आपल्याला सर्व निष्पन्न आरोपीची होईल. आणि ती मैताची काय पार्श्वभूमी आहे? प्रेम संबंध होते. कसे काय पार्श्वभूमी? बिझनेस काय त्यांचा, कुठे कसं काय? बेसिकली ते व्यावसायिक आहेत का इकडे? त्याचा काही व्यवसाय असल्याचं आपल्याला समजून येतं. जो आरोपी आहे त्याचा वसई विरारमध्ये व्यवसाय असल्याबद्दलची माहिती आपल्याला मिळून येते. सर, तिला जे कोमल या परिसरामध्ये जो घेऊन गेला होता तर ती काय सांगून घेऊन गेला होता त्याला? तेच मी सांगितलं ना की नाताळ 25 तारखेला नाताळच्या दृष्टिकोनातून तुम्हाला चर्चेस आणि इतर बऱ्याच गोष्टी दाखवतो अशाचे तिला हे करून तो तिला तिकडे घेऊन गेल्यानंतर आणि तिथं ते निर्जन ठिकाणी तिचा गळा दाबून तिथंच तिचा तिचा जो बॉडी आहे तिथंच त्यांनी टाकून तो पळून गेलेला होता. आपल्याला ह्यांच्या ह्या UP पोलीसकडनं आपल्याला त्या महिलेच्याबद्दलचं माहिती मिळाली. त्याच्यानंतरनं आपण मोबाईलवरनं देखील एकमेकांचे प्रेमाचे संबंध असल्याबद्दलचे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यानंतरनं आम्ही आरोपीला ट्रेस केले. आरोपीला आम्ही पकडण्यात आम्हाला यश मिळाले. त्यानंतरनं आम्ही विचारपूस केल्यानंतर आम्हाला सदरच्या गुन्ह्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला कळाली. मोबाईल ट्रेकमध्ये टाकण्याचा काय उद्देश होता? जेणेकरून की आरोपीला तिचं लोकेशन वगैरे जे आहे ते पोलिसांना थोडंसं गाईड करण्याच्या अनुषंगाने केल्याची पोलीस कस्टडी आपण घेण्यात आली. सदरचा गुन्ह्याचा तपास नायगाव पोलीस स्टेशन करत आहेत. साधारण 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली. मृतदेह सापडलेला आहे. हो, मृतदेह कधी सापडला आणि काल